स्टेजच्या आतल्या बाजूला जायचा प्रयत्न करतो, ज्या ठिकाणी खरं तर आंदोलन सुरू आहे. अभिजित तितके आणि त्यांची टीम ही सगळी लोक सुरुवातीला सोनम वांगचुक ज्या स्टेजवर आंदोलनासाठी बसलेले होते त्या ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करतो. त्या ठिकाणपर्यंत जाण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. काल जर तुम्ही संध्याकाळी इथे आतमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला असता तर प्रचंड मोठ्या गर्दीचा सामना अशा वेळी करायला. गर्दी जास्त होती त्यावेळेस, त्यामुळे इथे आतमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट होती. पण आता सुद्धा इतक्या सकाळी सुद्धा प्रचंड प्रमाणात मुलं त्या ठिकाणी आहेत आणि मुलं प्रतिकार करतात. ही आतली बाजू आहे, तिथून आपण नंतर स्वातंत्र्य आलेलो आणि आतला परिसर आहे. आणि आता गणपती संध्याकाळी 5-5:30 वाजता सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात कुणाच्याही डोळ्यांमध्ये खूप दिसत नाही असे एकही जण ते वाटत नाही टाकलेले त्यांच्या कुठल्या आणि प्रचंड प्रतिकार शक्ती होईल मुलं या ठिकाणी. सकाळचं 5 वाजले, रात्रभर प्रचंड गोंधळ, प्रचंड प्रेशर पोलिसांचं होतं, तरीसुद्धा मुलं झालेली नाही. जंतर जर आपण बघितलं तर ओव्हरऑल जंतर सगळीकडेच अशी परिस्थिती आहे. ती अत्यंत चांगल्या घरातली मुलं आहेत आणि अत्यंत चांगल्या घरातल्या मुलांना सुद्धा त्या पद्धतीने पोलीस मारायचा प्रयत्न करतात, हटवायचा प्रयत्न करतात. हे सगळं पाहता आपल्याला त्या दिशेने करतात आपल्याला काय मिळवायचं आणि ती जी तरुण मंडळी आहे काय मिळवायचा प्रयत्न करत आहे असे प्रश्न आपल्या मनात सुरू शकतो. पण याची उत्तरं जर शोधायची असतील तर ती फक्त सरकारपुरती मर्यादित नाही. तर मला वाटतं ओव्हरऑल समाज म्हणून आपण सुद्धा हा विचार करायला पाहिजे की या तरुणाईला नेमकं काय हवं आणि त्यांच्या बाजू, त्यांचं मत, त्यांच्या भविष्याबद्दल चिंता, अशा सगळ्या गोष्टी एकत्रितपणे समजून घेतल्या पाहिजे. तेव्हाच या आंदोलनातून आणि हे जे काही सगळं गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्याच्यामधून काहीतरी आपल्या हाती लागू शकेल असं मला वाटतं. आंदोलन स्थळावरून एक आणखी मोठा अपडेट समोर येत आहे. मी आताच स्टेजपर्यंत जाऊन आलो आणि अभिजित आहे का विचारलं तर मला तिथल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अभिजितची तब्येत बरी नाही आहे, त्याला ताप आला आहे आणि साहजिक आहे इतक्या दिवसांपासून तो ज्या पद्धतीने आंदोलन करतो ते सगळं पाहता त्याला दवाखान्यात घेऊन गेले. त्याचे 2 सहकारीसुद्धा त्याच्यासोबत आहेत आणि त्याच्यावर इलाज आता सुरू आहे, उपचार सुरू आहेत आणि आय होप की लवकरच तो बरा होऊन या ठिकाणी परत येईल. इकडे फार्मसीची व्यवस्था आहे, ज्या मुलांना ते ताकद झाली आहे त्यांना मुलं झोपलेली आहेत, काही गप्पा मारत आहेत, आंदोलन सुरू आहे. रात्रीपासून पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त या परिसरात ठेवला आहे. रात्री बऱ्याच प्रमाणात लाठीचार्ज झाला, मुलांनी सुद्धा जोरदार प्रतिकार केला आणि तुम्ही ही मुलं किती भिडस्त आहेत आणि ही मुलं जी आहेत ती कशा पद्धतीचा विचार करतात. तर ज्या पद्धतीने इतके तैनात असेल पोलीस, त्यांच्या हातात असलेल्या लाठ्या हे सगळं असलं तरी ती तरुणाई काही जागची हलायला तयार नाही. तेवढ्याच जोरदार प्रतिकाराने तेवढ्या जोरदार शक्ती त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहेत असं दिसतं. कोई भी के भाई 70 आया है परिसरातली मुलं सांगतायत सगळी सरकार मंडळी आहेत
प्रचंड यांनी एक प्रकारची चेन यांनी स्वतःचं कडं बनवलं त्यांच्यामुळे पोलिसांपासून चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध बघा विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कितीही प्रेशर टाका त्यांच्यावरती लाठी मार करा अश्रुधून सोडा विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीत जागेवरून हटायला तयार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.